नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल त्यांच्यासाठी आहे जे लोक फोनपे तर वापरतात, पण त्यांना त्या फोनपेमध्ये ट्रान्झॅक्शन कुठल्या पद्धतीने केले जाते हे त्यांना माहीत नाही आहे। तर आज मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे की ज्या लोकांनी आता नवीन फोनपेचे अकाउंट तयार केलेले आहे आणि त्यांना फक्त स्कॅन करून हे पैसे पे करणे म्हणजे पैसे देणे माहीत आहे, पण त्यांना जर एखाद्या व्यक्तीला जर बँक अकाउंटमध्ये जर पैसे पाठवायचे असेल आणि समोरच्या व्यक्तीचे जर फोनपे अकाउंट नसेल, तर त्यांना कशा पद्धतीने आपला अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकून आपण फोनपे मधून बँकेमध्ये सरळ पैसे या ठिकाणी आपण पाठवू शकतो, तर त्याचीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पहा, फोनपेमध्ये सर्वांना माहीत आहे की फोनपेमध्ये QR कोड स्कॅन करून आपण पैसे कसे पाठवायचे। तर तर QR कोडनी पैसे पाठवण्यासाठी खालती हा QR कोडचा सिम्बॉल बनलेला आहे, तिथे क्लिक करून आपण या ठिकाणी पैसे पाठवू शकतो। तर जर इथे ब्ल्यू कलरमध्ये खाली एक QR कोडचा सिम्बॉल बनलेला आहे, तर पहा होम आणि हिस्ट्री इथे लिहिलेलं आहे, त्याच्या मधोमध एक QR कोडचा या ठिकाणी सिम्बॉल बनलेला आहे। तर तिथे जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यावर पहा, आता मी क्लिक करतो आणि क्लिक केल्यावर भीम UPI इथे ओपन झालेला आहे। तर जर आता इथे एक QR कोड जर समोर असता तर तो स्कॅन झाला असता आणि स्कॅन झाल्यावर त्या समोरच्या व्यक्तीला जिथे तुम्हाला पैसे पे करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती तिथे आली असती आणि नंतर अकाउंट सिलेक्ट करून, म्हणजे जर तुम्ही फोनपेला एक अकाउंटपेक्षा जास्त अकाउंट जर ॲड केलं असेल, जसं माझ्या फोनमध्ये जवळपास मी 3 अकाउंट ॲड केलेले आहे, तर मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अकाउंट त्या ठिकाणी सिलेक्ट करतो। तर आता पहा, तर जर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल तर ते तुम्ही मोबाईल नंबरनी पाठवू शकता, QR कोडनी पाठवू शकता किंवा त्याच्या अकाउंट नंबरनी पाठवू शकता किंवा स्वतः एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये देखील तुम्ही पैसे पाठवू शकता। तर ते कशा पद्धतीने पाठवायचे, तर टू बँक UPI ID असं लिहिलेलं इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पहा, इथे वेगवेगळे तुम्हाला जर तुम्ही ॲड केलेलं असेल तर तुम्हाला बँक अकाउंटचे नाव या ठिकाणी आलेले आहे। आता मी अकाउंट ॲड केलेले आहे म्हणून हे दिसत आहे, जर तुम्ही नाही केले तर तुम्हाला नाही दिसणार आहे। त्यानंतर ॲड बँक अकाउंट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता क्लिक केल्यानंतर जी कुठली तुमची बँक असेल ती बँक तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे। तर मी आता या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मी इथे बँक ऑफ महाराष्ट्र इथे सिलेक्ट करतो। आता पहा, वरती सिलेक्ट बँक कुठली आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्र मी घेतलेली आहे। तर आता इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खालती अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथे IFSC कोड हा टाकून घ्यायचा आहे किंवा तो ऑटोमॅटिकली बँकेचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि नेक्स्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला ते अकाउंट ॲड करायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचं बँकेचं अकाउंट ॲड करू शकता। तर मी एक बँकेचं अकाउंट या ठिकाणी ॲड करून दाखवतो। तर मी आता दुसऱ्या बँकेची या ठिकाणी तुम्हाला एक अकाउंट नंबर ॲड करून दाखवतो। तर मी या ठिकाणी सर्वात आधी बँकेचे नाव लिहितो। तर माझ्या बँकेचं नाव आहे कॅनरा बँक। तर पहा, इथे कॅनरा बँक जसं मी CANA लिहिल्याबरोबर कॅनरा बँक आलेला आहे। तर इथे मी माझी बँक सिलेक्ट केली, त्यानंतर इथे मी अकाउंट नंबर टाकतो। तर आता माझा अकाउंट नंबर टाकून झालेला आहे आणि मी इथे नेक्स्ट केलेलं आहे। नेक्स्ट केल्यानंतर पहा, जसं मी नेक्स्ट केलं मला IFSC कोड टाकण्याची पण आवश्यकता नाही पडली। सरळ हे ज्यांचं अकाउंट आहे म्हणजे ज्यांचं अकाउंट आहे म्हणजे या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे। तर हे आता माझ्या मिसेसचं अकाउंट आहे म्हणून माझ्या मिसेसचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। तर आता इथे मी फक्त तिचं नावाचं एक नेकनेम देणार आहे। तर मी आता नाव नेकनेम देतो।
आता मी इथे नेकनेम दिलेला आहे, तर नेकनेम दिल्यानंतर नेकनेम आता नेकनेम दिल्यानंतर इथे प्रोसेस टू पे वर मी क्लिक करतो। आता प्रोसेस टू पे केल्यानंतर पहा या ठिकाणी एंटर अमाउंट आलेली आहे, तर आता मी 1 रुपया या ठिकाणी सेंड करतो। तर आता या ठिकाणी पहा तुम्ही वेगवेगळे अकाउंट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। जसे मी बोललो की माझे 3 अकाउंट या ठिकाणी ॲड आहे, तर पहा 1 2 3 2 हे स्टेट बँकचे आहे आणि 1 बँक ऑफ इंडियाचा आहे। तर मी कुठलाही अकाउंट या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो आणि कंटिन्यू करून आता पे या बटनीवर क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर मी इथे माझा सिक्रेट कोड टाकतो। केल्यानंतर या राईट या पर्यायावर क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर पहा पेमेंट सक्सेसफुली आता या अकाउंटमध्ये गेलेले आहे। 1 रुपया या ठिकाणी गेलेला आणि डन करतो। पहा बँकमधून 1 रुपया डिडक्ट कमी झाल्याचा मेसेज देखील या ठिकाणी आलेला आहे। आणि तुम्हाला चेक करू शकता। तर पहा या ठिकाणी कॅनरा बँक असलेला जे माझ्या मिसेसचं नाव आहे दिव्या, तर मी तिचं दिव्या कॅनरा बँक असं नेकनेम दिलेलं आहे आणि 1 रुपया हा डेबिटेड फॉर्म असं दाखवत आहे। तर अशा पद्धतीने आपण फोनपेचा वापर करून आपण कुठल्याही व्यक्तीला त्याच्या अकाउंट नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। कारण मी असेच माझे व्हिडिओ घेऊन येत असतो, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे। धन्यवाद।